हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वर्ग 10वी गणित भाग 2चा सराव संच 1.1 करणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 दिली आहे. एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिली, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10 आणि उंची 6 आहे, तर त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर. ठीक आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोणाचे पाया आणि उंची दिली, तर आपण इथे लिहूता उत्तर करताना. समजा पहिल्या त्रिकोणाचा पायाला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो. ठीक आहे, इंग्रजीच्या बी ह्या लेटरनं आपण पाया दाखवतो. तर B1 लिहा, कारण हा पहिला त्रिकोण आहे त्याच्यामुळे B1 लिहायचं आणि त्याचा पाया 9 आहे आणि उंची काय आहे, उंचीला H1 लिहायचं. उंची आपण H न डिनोट करतो, तर उंचीला आपण H लिहायचं आणि त्याची उंची आहे 5. ठीक आहे, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया B2, दुसऱ्या त्रिकोणाचा पाया किती आहे, B2 10 आहे पाया आणि उंचीला आपण H म्हणतो आणि पहिल्याला 1 लिहिलं, दुसऱ्याला 2 लिहिलं. उंची हे 6 सेमी. आता आपल्याला माहिती आहे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराच्या प्रमाणात राहतात. तर आपला गुणधर्म आपण पूर्ण घ्यायचा. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. हे लिहिल्याच्या नंतर आता आपण एरिया ऑफ त्रिकोण 1, एरिया म्हणजे ए म्हणजे क्षेत्रफळ, त्रिकोण ए चे क्षेत्रफळ, त्रिकोण 1 चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण हे ए म्हणजे त्याचं क्षेत्रफळ, क्षेत्रफळाला आपण ए म्हणतो. त्रिकोण 2 चे क्षेत्रफळ, मग याचं क्षेत्रफळ ह्यांचं काय ते त्यांचा संगत पाया आणि संगत उंची, पाया आणि संगत उंची यांचा गुणाकार करायचा. तर पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि उंची काय आहे, 9 लिहून टाकायचं, तासा लिहायचं. तर B1 गुणिले H1, इथे B2 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची, ह्या दोघांचा गुणाकार करायचा, ह्या दोघांचा गुणाकार करायचा. आता आपण हे सॉल्व्ह करू. इथं येते 9 गुणिले 5 आणि हे 10 गुणिले 6. त्याचं काटाकाटी करायची आपल्याला. हे 5 1 5, 5 2 10, याला पण 3 भाग जातो, याला पण 3 भाग जातो. 3 त्रिक 9, 3 2 6, मग वरी उरले 3 1 3 उरले आणि खाली उरले 2 2 4. मग आपलं त्यांचं प्रमाण काय आलं, गुणोत्तर काय आलं, 3:4. मग आपण लिहायचं त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 3:4 आहे असं लिहायचं, किंवा 3/4, ब्रॅकेटमध्ये 3/4 आहे असं लिहून टाकायचं. 3:4 लिहा किंवा 3/4, दोघांचा अर्थ एकच होतो. ठीक आहे, चला दुसरा प्रश्न. आपला पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृती 1.13 मध्ये BC लंब AB आणि AD लंब AB. आता हे लंब देण्याचं कारण असं आहे की हे लंब देण्याचं कारण, हे लंब म्हणजे 90 डिग्रीचा कोन झालेला आहे, की हे जी आहे ही उंची आहे. ठीक आहे, एक पाया असेल तर ही उंची असणार. ठीक आहे, म्हणजे हे पाया जर असेल, कारण उंची नेहमी लंब असते, म्हणजे हे लंब देण्याचं कारण हे AB ला, ही BC जी लंब आहे ती AB वर आहे आणि सॉरी AD आणि BC हे लंब आहे AB वर. ठीक आहे, लंब म्हणजे ती उंची आपल्याला ती घ्यायची आहे. आणि याचा पाया जर पाहिला इथं, हे त्रिकोण पहा, हे एक त्रिकोण आहे इकडे, एक त्रिकोण आहे इकडे. ठीक आहे, आणि हा दोघांचा पाया जर पाहिला आपण, पाया हा सामायिक आहे, हा पाया आहे त्यांचा.
ठीक आहे, हा पाया आहे. पहिल्या त्रिकोणाची उंची, एका त्रिकोणाची उंची ही आहे वरच्या त्रिकोणाची, आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची ही आहे, म्हणजे पाया सामायिक आहे. ठीक आहे. तर चला आपण उत्तराला सुरुवात करू. उत्तर, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए बी डी हे दोन त्रिकोण आहेत. ठीक आहे, मी त्रिकोण तुम्हाला अजून दाखवतो. हा एक त्रिकोण आहे, इकडं थोडा शॉर्टकट मध्ये त्याच्यामध्येच करून दाखवला. इकडे एक त्रिकोण आहे की नाही. त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए बी डी मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये पाया ए बी हा सामायिक आहे. पाया ए बी हा सामायिक आहे असं आपण दाखवलं. त्याच्यानंतर आपण त्याचा गुणधर्म लिहू. जर पाया सामायिक असेल तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपला गुणधर्म समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. म्हणून आपण एरिया म्हणजे क्षेत्रफळ. ओके, क्षेत्रफळ त्रिकोण ए बी सी चं क्षेत्रफळ, आणि बघा क्षेत्रफळाला आपण ए लिहितो. त्रिकोण ए बी डी चं क्षेत्रफळ. ठीक आहे, ह्या दोघांचं जे क्षेत्रफळ आहे त्यांच्या आता पाया समान असल्यामुळं उंचीच्या प्रमाणात आहे. तर इथं उंची आहे बी सी आणि इथं उंची आहे ए डी. आता पाहिलं बीसीचं जी किंमत आहे आपण ठेवू. बीसी ची किंमत आहे 4 आणि एडी ची किंमत आहे 8. म्हणजे इथे बीसी ची किंमत आहे 4, एडी ची किंमत आहे 8. आता दोघांना 4 न भाग जातो. 4 1 4, 4 2 8. त्याचं गुणोत्तर किती आलं? 1:2. म्हणून आपल्याला तर आपल्याला हे शोधायचं होतं. ठीक आहे, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी जशा तसं लिहायचं, आणि एरिया ऑफ त्रिकोण एबीडी, एरिया ऑफ त्रिकोण एबीडी म्हणजे त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ व त्रिकोण एबीडी चे क्षेत्रफळ बरोबर 1:2 असं आपल्याला शेवटी लिहायचं आहे. आणि आपलं उत्तर झालेलं आहे. ठीक. प्रश्न क्रमांक 3 आहे आपला. शेजारील आकृती 1.14 म्हणजे ही आकृती 1.14 आहे. रेख पीएस म्हणजे ही रेख पीएस लंबरेख आर क्यू, लंबरेख आर क्यू याच्यावर लंब आहे, म्हणजे हे 90चा दिलेलं आहे. त्याच्यानंतर रेख क्यूटी, ही क्यूटी लंब आहे पी आर वर लंब आहे. पीएस आर क्यू वर लंब आहे आणि क्यूटी लंब आहे, म्हणजे इथं पण 90चा आहे. ठीक आहे. आपल्याला काय काय दिलं, आर क्यू इथून एवढा अंतर दिलं 6च. पीएस हे अंतर दिलं, पीएस हे अंतर दिलं 6च. त्याच्यानंतर पी आर म्हणजे ही पूर्ण रेष दिलेली 12ची, इथून एवढं अंतर 12चं दिलं. आणि क्यूटी हे अंतर आपल्याला काढायचं. क्यूटीचं हे अंतर आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. प्रश्न काही अवघड नाही. पहा, अतिशय सोपा आहे. व्यवस्थितपणे लक्ष देऊन पाहायचा, ऐकायचा आणि 2-3 वेळेस सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. प्रत्येक प्रश्न 2 ते 3 वेळेस करा, म्हणजे तुमचे गणित परफेक्ट होतील. आपण आता पहा, हा त्रिकोण आहे. हा त्रिकोण हे दिसतोय ना, हा त्रिकोण आहे. हा त्रिकोणला 2 वेळेस याचे क्षेत्रफळ काढायचे आणि त्याचा पाया आणि उंची प्रत्येक वेळेस वेगवेगळा घ्यायचा. हा त्रिकोण आहे. आता ह्या त्रिकोणाचा जर आपण पाया आर क्यू पकडला, काय पकडला, आर क्यू पाया पकडला, पाया आर क्यू पकडला, तर उंची काय घ्यावं लागेल? उंची इथे नाही, ही उंची घेता येत नाही. आर क्यू हा पाया असेल तर उंची पी एस असणार आहे. ठीक आहे, आर क्यू पाया असेल तर उंची पी एस असणार आहे. मग पहिले पाया हे घ्यायचा, उंची हे घ्यायचा, मग याचे क्षेत्रफळ निघून जातं आपलं. त्याच्यानंतर काय करायचं, ह्याच त्रिकोणामध्ये पी क्यू आर मध्येच पाया आपण चेंज करायचा. पाया हा घ्यायचा. पाया जर आपण
पी आर घेतला किंवा आर पी घेतला तर उंची काय होणार, क्यूटी होणार. ठीक आहे. आपला जो क्षेत्रफळ आधीच राहिलेलं राहते, आपल्याला पाया आहे, फक्त उंची काढायची, सूत्रामध्ये किमती ठेवलं की ऑटोमॅटिकली आपलं उत्तर आपल्याला भेटून जाईल. चला आपण प्रश्न करायला सुरुवात करू. तर पहिले आपण समजणार आहे त्रिकोण पी क्यू आर मध्ये उत्तर, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, पी क्यू आर मध्ये पहा, एका त्रिकोणाला 3 वेगवेगळे पाये असू शकतात, उंची त्याच्यानुसार राहू शकते. हा पाया पकडला तर हा उंची, हा पाया पकडला तर हा उंची. याला जर पाया पकडला तर याची उंची जी पण असेल ती 90 अंशाच्या डिग्रीमध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. इथं 90 अंशाचा कुठेतरी आपल्याला एक बाण करून आपल्याला दाखवावं लागेल. इथं अशी उंची येऊ शकते त्याची. ठीक आहे. अशी ह्या पद्धतीची येऊ शकते. ठीक आहे. तर उंची साईडला पण असू शकते, त्रिकोणाच्या बाहेर पण असू शकते, त्रिकोणाच्या मधात पण असू शकते, काही आणि किंवा त्रिकोणावर पण असू शकते. 90 अंशाचा कोण असेल तर त्रिकोणावर. व्यवस्थितपणे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला वेगळा प्रश्न आला तर तो पण सॉल्व्ह करता येईल. त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपण पाया आर क्यू व उंची काय पी एस मानल्यास किंवा गृहीत धरल्यास, ठीक आहे, त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ, आता मी एरिया वगैरे लिहिलं नाही, डायरेक्टच लिहिलं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आपल्याला माहिती आहे याचं सूत्र आहे. 1/2 ला 1/2 घेतले, पाया आपला हा पकडला आर क्यू आणि उंची पी एस. 1/2 ला 1/2, आर क्यू हे आपलं 6 आणि पी एस आहे आपलं 6. पी एस आपलं 6. बेक बे बेत्रिक 6. मग किती आले, 3 गुणिले 6, 3 गुणिले 6, आपलं उत्तर येणार 18. 18 चौसेमी. आता आपण पाया आणि उंची आपण जसं आपण आर क्यू आणि पी एस केलं, आता आपण पाया आपण काय म्हणू होता, आर पी आणि उंची क्यूटी मानल्यास, समजा त्रिकोण तेच पी क्यू आर मध्ये पाया आर पी व उंची क्यूटी मानल्यास, कारण आपल्याला काय करायचं, क्यूटी काढायचं, क्यूटी मानल्यास, ठीक आहे. फक्त पाया आणि उंची चेंज झाली आपली, बाकी उत्तर सेम राहणार. त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ, बघा क्षेत्रफळ आपल्याला ऑलरेडी भेटलेलं आहे 18. त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ किती, 18. ठीक आहे. 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, त्याचं सूत्र आहे. आता याचं क्षेत्रफळ आपल्याला 18 भेटलेलं आहे, याच्या जागी 18 ठेवू, 1/2 जसं तसं. पाया आपला किती आहे, पाया दिला का, पाया दिलेला आहे आपला 12 दिलेला आहे. ठीक आहे. पाया पी क्यू आर मध्ये पाया दिलेला आहे आर पी आणि उंची हे क्यूटी. मग हे जशाला तसे घ्यायचे, 1/2 आर पी दिलेले आहे 12 गुणिले क्यूटी आपल्याला काढायचं. ही तर भागा खालचे जातात वरी, वरचे जातात खाली, किंवा याला काटाकाटी करू शकतो. इथं बे एक बे बे सख 12 म्हणजे 18 बरोबर 6 गुणिले क्यूटी. आता इथं गुणाकाराचे 6 इथं भागाकारला जातील क्यूटी, म्हणजे 18 ला 6 ने भागितलं तर आपलं क्यूटी किती येणार आहे, क्यूटी येणार आहे आपलं 3. अशा प्रकारे आपला प्रश्न जो आहे तो संपलेला आहे. क्यूटी बरोबर 3 उत्तर आलेलं आहे. अतिशय सोपा आहे. पहा, प्रत्येक गोष्ट समजून करा, थोडा वेळ लागला तरी चालते, आपण पण हळूहळू शिकवतो, काही गडबड न करता. आणि काही डाऊट वाटले, समजलंच नसेल वगैरे तर अजून आपण दुसरा व्हिडिओ हळूहळू करू. जो पण प्रश्न तुम्हाला कळाला नाही फक्त कमेंट बॉक्समध्ये सांगा, त्याच्यावर आपण अजून जास्त एकदम डिटेलमध्ये आपण त्याचा डिस्कस करून उत्तर करू. आपल्याला शेजारील आकृतीत केपी आणि लंब बी सी
म्हणजे हा AP ह्या BC रेषेवर लंब आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे इथे 90चा दाखवावं लागेल आपल्याला. आणि AD लंब BC. AD कुठं पहा, AD लंब काहीतरी आपलं थोडं चुकलेलं आहे प्रश्न लिहिताना. AP आहे इथं, AP झालं. त्याच्यानंतर इथं आहे AD लंब AB पॅरलल, म्हणजे AD ही जी रेषा आहे ती ह्या रेषेला पॅरलल आहे, म्हणजे समांतर आहे. आता समांतर म्हणजे काय राहते? समांतर म्हणजे दोन रेषेतील अंतर काय राहतं, नेहमी सेम राहतं. इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे. जसं की मी नेहमी उदाहरण देतो की रेल्वेच्या पटऱ्या एखादं छोटं गाव आलं म्हणून कमी होतात, त्याचं नाही. ठीक आहे, पुणे आहे, त्याचं मोठी सिटी आहे, त्याच्यामुळं त्याचं अंतर वाढल. रेल्वेच्या पटऱ्यातलं असं होऊ शकतं का? नाही होत. म्हणजे हा रेल्वेच्या ज्या पटऱ्या राहतात त्या नेहमी त्याच्यातलं जे अंतर राहतं, नेहमी कुठे जरी गेलं तर ते अंतर सेमच राहणार. इथून दिल्लीला जरी गेलं किंवा छोट्या सिटीमध्ये जरी गेलं, गावामध्ये जरी गेलं, तर हे अंतर काही बदलत नाही सिटीनुसार. त्याच्यामुळे हे अंतर सेम राहतं. म्हणजे रेल्वेतल्या पटऱ्यातलं जे अंतर आहे ते तुम्ही लक्षात ठेवा, ते समांतर राहते रेल्वेच्या पटऱ्या. त्याच्यामुळे त्याच्यातलं अंतर कुठं पण गेलं तर सेमच राहते. त्याच्यामुळं हे पहिले लिहून घेतो मी. पहिले AP लंब BC आणि AD पॅरलल BC. ठीक आहे, हे समांतर आहे. समांतर दोन रेषेचं उदाहरण आहे. मग आता आपण त्रिकोण ABC व त्रिकोण BCD पहा. ABC म्हणजे कोणता? हा त्रिकोण. मी दोन्ही वेगवेगळ्या पेनीने लिहितो करतोय. हा ABC दोन वेगवेगळ्या पेनी म्हणजे तुम्हाला कळेल की काय करतोय मी. हा ABC आणि दुसरी जी आहे ABCD. हे बी म्हणजे हे इथून सुरू व्हायला, म्हणजे दोघाचा एक सामायिक आहे पहा, हा भाग. आणि CD म्हणजे ही CD, म्हणजे एक त्रिकोण असा आहे आणि एक त्रिकोण असा आहे. आता जर याचा पाहिला पाया हा सामायिक आहे की नाही? पाया सामायिक आहे. दोन सामायिक पाया असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या उंचीच्या प्रमाणात राहतात, पण उंची दोन सामायिक समांतर रेषेमध्ये, दोन समांतर रेषेमधली उंची नेहमी तुम्हाला सांगितलं की त्या दोघातला जो फरक राहतो तो सेमच राहतो. हे उंची पण सामायिकच आहे त्यांची, आणि त्याच्यामुळे त्यांचं गुणोत्तर आपल्याला एकाच एक येईल, कारण उंची पण सामायिक आहे, पाया पण सामायिक आहे. ही उंची आणि हा पाया दोघांचा सामायिक आहे. आता आपल्याला ते कसं लिहायचं ते फक्त समजून घ्यायचे आपल्याला. त्रिकोण ABC व त्रिकोण BCD मध्ये पाया BC हा सामायिक आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणाचा पाया काय झाला? BC झाला. व उंची सेपरेट लाईनीमध्ये लिहितो. व उंची दोन समांतर रेषा AP व BC यामध्ये, सॉरी, AD आहे हा, यामध्ये आहे. म्हणून उंची काय झालं? उंची मग त्या दोघांची पण आपल्याला घेता येतात AP. ठीक आहे नाही? ती एक सारखीच राहणार आहे. दोन समांतर रेषेतील उंची नेहमी समान असते. ठीक आहे, हे तुम्हाला नाही लिहिलं तरी चालते वाक्य, हे लक्षात राहू द्या. दोन समांतर रेषेतील उंची नेहमी समान असते. मग याच्यातली जी उंची राहणार इकडं इथे सेमच राहणार, इथे सेमच राहणार. म्हणून आपल्याला शेवटी लिहायचं आहे त्रिकोण कोणतं ABC आणि
एरिया ऑफ त्रिकोण BCD, पाया BC है आणि उंची आहे AP, आणि याचा पण पाया BC आहे आणि उंची दोघांची AP. सगळं कटून जातं, एकाच एक उत्तर येते. ठीक आहे, डायरेक्ट एकाच एक लिहिलं तरी चालते, पण आपण काहीतरी लिहून दाखवायचं आहे. पाया आणि उंचीच्या प्रमाणात हातात आपण तेच गुणधर्म वापरून आपण हे सगळं प्रश्न केलं. म्हणून आपल्याला प्रश्न काय विचारला बघा, आपल्याला असा विचारला. ठीक आहे, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण गुणोत्तर दाखवायचे आपल्याला. एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण BCD बरोबर एक आपल्याला उत्तर आलेलं आहे इथं, तेच आपल्याला इथं दाखवायचं. ठीक आहे, चला तर शेवटचा प्रश्न करू. व्हिडिओ आवडत असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. आपला शेवटचा 5वा प्रश्न आहे. आपल्याला ही आकृती दिलेली आहे आणि ते क्षेत्रफळ आपल्याला सांगायचे. ठीक आहे, क्षेत्रफळ काय आलेले डायरेक्ट सांगितलं तरी चालते, कारण एक मार्काचाच हा प्रश्न येण्याची शक्यता आहे. तर आपल्याला पहिलं हे क्षेत्रफळ काढायचं. त्रिकोण PQB आणि एरिया ऑफ त्रिकोण PBC ह्या दोघांचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं. तर ते कसं काढूत आपण पहा. इथे त्रिकोण PQB इकडे एक छोटा त्रिकोण आहे की नाही. मग याचा पाया काय असणार, पाया पहा. आपण मी एकदम सविस्तर उत्तर सांगतो. हे उत्तर काढायचं आहे. त्रिकोण हे आपल्याला काढायचं आहे उत्तर याचं. त्रिकोण PQB मध्ये पाया काय आहे, पाया BQ आणि उंची काय आहे इथं PQ आहे की नाही. आणि दुसरा त्रिकोण आहे PCB. PCB म्हणजे PCB हा मोठा त्रिकोण. त्रिकोण PCB मध्ये याचा पण पाया लिहूत आपण. पाया काय आहे इथं BC आहे, पाया BC आहे. आणि उंची काय आहे याची उंची पहा, ही लंब असते उंची, त्याच्यामुळं PQ आहे उंची. व्यवस्थितपणे मी लिहून घेतला. पहा, डिटेलमध्ये लिहिलं सगळा प्रश्न तुम्हाला समजावं म्हणून, कारण बऱ्याच जणाला प्रॉब्लेम होता हा प्रश्न समजण्यासाठी. तर एकदम डिटेलमध्ये हे सगळं. तर पहा, इथं जर पाहिलं आपण पाया तर वेगवेगळा आहे, पण उंची सामायिक आहे की नाही. दोघांची उंची सामायिक आहे. मग जर समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात, ते आपल्याला लिहायचे इथे. सामायिक पहा, इथं पण उंची ही तर PQ ही उंची आणि इथं उंची समान आहे की नाही. उंची समान आहे, तर मग उंची घ्यायची नाही 2. म्हणून मी गुणधर्म लिहून घेतलं. समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात. तर मग आपल्याला हे लिहून घ्यायचं आहे. एरिया ऑफ त्रिकोण PQB हे दिले, एरिया ऑफ त्रिकोण PBC. पाया समान आहे, पाया लिहायचा नाही, दोघांचा पाया समान आहे, सॉरी उंची समान आहे, उंची लिहायची नाही दोघांची. मग फक्त पायाच्या प्रमाणातच लिहायचं. पाया काय आहे याचा BQ आणि याचा पाया आहे BC. आपल्याला किमती दिल्या नसल्यामुळं आपलं उत्तर इथंच संपलंय. ठीक आहे, याच्यातला दुसरा भाग पाहू. दुसरा आहे आपल्याला त्रिकोण PBC व त्रिकोण ABC. आपण आता हे PBC हा PBC मध्ये जर आपण पाया पाहिला आपण तर BC येतो. म्हणून ह्या त्रिकोण PBC मध्ये पाया आहे BC. ठीक आहे, मी पहिले पाया लिहिला.
PBC मध्ये पाया BC आहे आणि उंची काय असणार, उंची लंब राहते म्हणून PQ ही तिची उंची आहे. ठीक आहे, PQ ही त्याची उंची आहे, मग मी याची उंची लिहून टाकली. त्रिकोण PBC मध्ये पाया BC आणि उंची काय आहे, PQ आहे. ठीक आहे, तसंच ABC मध्ये याचा पण पाया काय आहे, BC आहे. मी पाया लिहिला, पाया काय आहे, BC. ठीक आहे, त्रिकोण ABC मध्ये पाया BC आहे आणि उंची काय आहे, याची उंची लंब असते 90 डिग्री पाहिजे आपल्याला, लंब असेल तीच उंची राहते, त्यामुळे उंची आहे आपली AD उंची आहे. इथे उंची AD आहे. मग आता आपल्याला जर पाहिलं आपण इथं पाया, इथं पण BC आहे, पाया इथं पण BC आहे आणि इथं पण BC आहे, म्हणजे ह्या दोन्ही त्रिकोणाचा जो पाया आहे तो समान आहे. मग त्याचं जे क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात राहतात. आपल्याला एक गुणधर्म लिहायचं, समान पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात आपल्याला, असा गुणधर्म लिहायचा आहे. मग आपण लिहू शकतो एरिया ऑफ त्रिकोण PBC आणि एरिया ऑफ त्रिकोण ABC. तर याचं PQ आहे आणि इथं AD आहे, हे समान आहे, हे समान आहे ते लिहायचं नाही कारण कटून जातात. ठीक आहे, इथं PQ आणि इथं AD, PQ आणि AD आपण लिहू शकतो. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्हाला माहित आहे BC भागिले PQ त्यांच्या संगत पायाने संगत उंचीच्या प्रमाणात जरी लिहिलं तुम्ही तरी आपल्याला उत्तर हेच येणार आहे. ठीक आहे, एकच जर सूत्र तुम्ही पाठ केलं तरी हेच येणार आहे, PQ AD हेच उत्तर येणार आहे, PQ AD. पण सामायिक पाया असेल तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात राहतात, फक्त एवढी स्टेप करायची. पुढचा आपण पाहू. आपला पुढचा प्रश्न आहे त्रिकोण ABC. आपण त्रिकोण ABCचाच पहिले पाहू. त्रिकोण ABC, त्रिकोण ABC मध्ये त्रिकोण ABCचा पाया काय आहे, हा BC आहे, मी पाया लिहिला पहिले. आणि उंची काय आहे याची, त्रिकोण ABC मध्ये उंची आहे आपल्याला AD, उंची AD आहे. त्याच्यानंतर त्रिकोण ADC मध्ये, त्रिकोण ADC मध्ये ह्या त्रिकोण हा इथून एवढाच आहे, ADC याचा पाया काय आहे, DC आहे, म्हणून पाया लिहिला DC आणि उंची याची पण ADच आहे, उंची ADच आहे. मग पहा इथं पाया तर वेगवेगळा आहे, उंची AD एक सारखीच आहे की नाही, उंची इथं पण AD आहे, इथं पण AD आहे, म्हणून समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात राहतात, कारण उंची दोघांची सेम आहे, इथं पण उंची सेम आहे, इथं पण उंची सेम आहे. तर समान उंचीचे त्रिकोण आहेत, समान उंचीच्या त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला लिहायचा आहे. मग एरिया लिहायचा आहे. ठीक आहे, त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण ADC चे क्षेत्रफळ, ए म्हणजे क्षेत्रफळ, हे दोन समान असल्यामुळं BC भागिले DC. त्याचप्रमाणे आपण जर चौथा प्रश्न पाहिला, ADC पहा, ADC ह्या त्रिकोणामध्ये, त्रिकोण ADC मध्ये पाया जर पाहिला, पाया इथं जर पाहिला, पाया हा आहे DC, पाया DC आहे आणि उंची आहे AD, उंची काय आहे AD. त्याचप्रमाणे आपण त्रिकोण PQC मध्ये पाहिलं, त्रिकोण PQC हा त्रिकोण आहे, तर याचा पाया काय झाला, QC झाला, पाया QC आणि उंची जी झालेली आहे उंची PQ, हा लंब असल्यामुळं तीच उंची घ्यायची आपल्याला, PQ झालेला आहे. मग इथं जर पाहिलं आपण पाया इथं DC आहे आणि इथं QC आहे, दोन्ही वेगवेगळे आहे आणि उंची इथं AD आणि उंची इथं PQ आहे, इथे पण दोन्ही पण वेगवेगळे आहे. मग दोन्ही जर वेगळे असले तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, आपलं पहिलं गुणधर्म हे त्यांच्या हे त्या त्रिकोणाच्या पाया व संगत उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते, ते लिहिलं. त्याच्यानंतर ह्या AD आणि DC आणि AD चा गुणाकार केला, DC आणि AD, आणि QC आणि PQ चा गुणाकार केला. ठीक आहे, त्याचे किमती दिल्या नाहीत, किमती दिल्या तर आपण किमतीनुसार पण उत्तर काटाकाटी करून काढलं असतं, पण दिल्या नाही म्हणून हे उत्तर इथं संपलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.